उत्सवानिमित्ताने साई भंडारा आणि हळदी कुंकू समारंभास उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्व युवक, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्यकर्ते, जनक्रांती संघटनेचे महेशजी धानके, तालुका प्रमुख देवीदासजी जाधव, अरविंदजी निपुर्ते सर, साईनाथ भालके, चेतन घावट, रोहन धानके, माझे मित्र संजयजी नलावडे, सागर निपुर्ते आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्वप्रथम प्रभू रामचंद्र आणि तुम्हा आम्हा सर्वांचे साईनाथ महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्राची लोकमाता राजमाता जिजाऊ महासाहेब, कुलवाडी भूषण शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अभंगवाणीने महाराष्ट्र जागवला आणि महाराष्ट्र पेटवला ते विश्वसंत राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज, मराठ्यांची भद्रकाली राणी ताराऊ महासाहेब, येसुबाई आणि महाराष्ट्रातल्या तमाम कुणबी समाजातील, बहुजन समाजातील गणमाता, मातृसत्ताक राणा या सर्वांना विनम्र मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या माझ्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करतो। आजच्या व्याख्यानाचा विषय मला दिलेला आहे जिजाऊ महासाहेब एक प्रेरणा, आणि मला खरोखर या ठिकाणी आनंद होत आहे की या ठिकाणी जिजाऊचा विषय दिलेला असताना माझ्या समोर माझ्या बहुसंख्येने माता भगिनी आहेत आणि खऱ्या अर्थाने कॉम्प्युटरच्या भाषेत आपण बोलायचं झालं तर येथे बऱ्याचशा सुशिक्षित महिला असतील, त्यांना कॉम्प्युटरची, संगणकाची भाषा समजत असेल। कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर स्त्रियांना सॉफ्टवेअर म्हटलं जातं आणि पुरुषांना हार्डवेअर। सॉफ्टवेअर म्हणजे मऊ मृदू भाग आणि हार्डवेअर म्हणजे कठीण। आणि जगाच्या बाजारामध्ये जर बघितलं, इंटरनेटच्या युगामध्ये सर्वात जास्त किंमत ही जगामध्ये सॉफ्टवेअरला आलेली आहे, म्हणजे माझ्या माता भगिनीला। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या चरित्रामध्ये प्रवेश आणि प्रकाश करीत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीकडे जावं लागेल। महाराष्ट्राची भूमी कशी होती? यवनी अत्याचार आणि पारतंत्र्याच्या वेड्याने महाराष्ट्र बेचिराग झालेला होता। महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झालेली होती, या महाराष्ट्रामध्ये गणमातांचं राज्य होतं। गणमाता म्हणजे कोण? ज्येष्ठा, कुलज्येष्ठा, सटवी, भवानी, श्रीमाता या सर्व आपल्या मातृसत्ताक राण्या आणि मातृसत्ताक माता भगिनींचं या देशावर राज्य होतं। या देशावर मातृसत्ताक राज्य होतं, याचा अर्थ असा होता की या देशावर गणमाता राज्य करीत होत्या आणि माझ्या देशावर स्त्रियांचं राज्य होतं। मग स्त्रियांचं राज्य असताना अशी काय परिस्थिती निर्माण झाली की स्त्री स्वातंत्र्याचे पोवाडे या देशामध्ये गायले जात होते आणि अचानक या स्त्री स्वातंत्र्याच्या पोवाडे गायले जात असताना आपल्या भारत देशाच्या संस्कृतीला डाग लावण्यासाठी काही आर्य पंडितांनी पुराण ग्रंथातून खोटी कवडा आणि चारित्र्याच्या लेखणीच्या माध्यमातून आमच्या स्त्री जातीला बदनाम करण्याचं काम काही पुराण काळातल्या इतिहास पुरुषांनी केलं। आपण पुराण काळामध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येईल की आईच्या नावावरून मुलाची ओळख केली जात होती। पार्वती नंदन, गौरीपुत्र विनायक, कौसल्यानंदन, कौसल्यापुत्र अंजनी सूत, अशी अनेक नावं आपल्याला माहित आहेत। पुराण काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये का आईच्या नावावरून मुलाची ओळख होत होती। असं असताना आपलं मातृसत्ताक राज्य कोणी बुडवलं? खैबर खिंडीच्या मार्गातून आर्यपुत्र आले आणि आर्यपुत्रांनी इथल्या स्त्री जातीला कलंक लावून स्त्री जातीला बदनाम केलं आणि स्त्री जातीच्या अपयशाचे पोवाडे गायले गेले। म्हणून आजही आपण पाहत असतो की स्त्री जातीच्या विषयी घृणास्पद लेखन केलं गेलं इतिहासामध्ये। आणि म्हणून ही भारतीय पूर्वपीठिका असताना याच पूर्वपीठिकेच्या कालखंडानंतर एक वीज, कडाडणारी वीज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली। आपल्याला माहित आहे विदर्भ प्रांत, सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्हा
या ठिकाणी लखोजी राजे जाधव यांची राणी म्हाळसा राणी, या म्हाळसा राणीच्या पोटी जिजाऊ नावाचं रत्न जन्माला आलं 12 जानेवारी 1598 ला. 12 जानेवारी 1598 ला जिजाऊंचा जन्म झाला. एखादी वीज कडकडावी तसं विदर्भ राज्यामध्ये जिजाऊ जन्माला आलेले आहेत. जिजाऊ जन्माला आल्यानंतर संपूर्ण विदर्भ प्रांतामध्ये लखुजी राजांना प्रचंड आनंद झाला. लखुजी राजांना एवढा आनंद झाला की तोफांचा गडगडाट त्या विदर्भ राज्याच्या राजवाड्यामध्ये, सिंदखेड राजाच्या राजवाड्यामध्ये दुमदुमायला लागला. आजकाल आपण पाहत असतो लखोजी राजांना कन्यारत्न जन्माला आल्यानंतर प्रचंड आनंद झाला. एखादी विद्युलता आणि सुवर्ण सोन्याची खाण आपल्या घरामध्ये जन्माला यावी एवढा आनंद झाला. लखोजी राजांनी 7 दिवस साखर वाटली. नाहीतर आजच्या काळामध्ये आपल्याला जर कन्यारत्न जन्माला यायचा असेल तर अनेक पुरुष आणि अनेक स्त्रिया यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं आणि आपल्या संस्कृतीकडे पाहिलं तर गर्भातच कन्येला मारण्याचं पातक आमच्या हातून घडतंय. स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे एक शक्ती आहे आणि या स्त्री शक्तीचं प्रचंड दायित्व असताना, उत्तरदायित्व असताना लखोजी राजे जाधवांनी सिंदखेड राजामध्ये हत्तीवरून साखर वाटली. सनई चौघडे आणि घोड्या तोरणे त्या ठिकाणी उभारण्यात आले. आणि जिजाऊ जन्मताच प्रचंड बुद्धिमान होत्या. प्रचंड बुद्धिमान होत्या. घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, एका राजाची राजकन्या असल्या कारणाने जिजाऊंनी संपूर्ण युद्धनीती, शस्त्रनीती याचं शिक्षण बालवयातच घेतलं. आणि सिंदखेड राजापासून, औरंगाबाद पासून असलेल्या वेरूळच्या भोसले घराण्यामध्ये लखोजी राजे जाधवांचे मित्र होते मालोजी राजे भोसले. आणि या मालोजी राजे भोसले यांचा पहिला पुत्र होता शहाजी राजे. आणि दोघांमध्ये मैत्रीचं साम्राज्य नांदत होतं. दोघेही आदिलशहाचे सरदार म्हणून राज्य करीत असताना लखोजी राजे जाधवांना मालोजी राजांनी शब्द टाकला, या स्वराज्यासाठी लखोजी राजे तुमच्या जिजाऊला भोसले कुळाची सून होऊ द्या. आणि दोघांमध्ये मैत्रीचं साम्राज्य नांदत असल्या कारणाने लखोजी राजांनी मालोजी राजांचा शब्द झेलला. आणि शहाजी राजे आणि जिजाऊंचा औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्याजवळ विवाह घडलेला आहे. शहाजी राजे आणि जिजाऊंचा विवाह झाला. दोघांचा विवाह झाल्यानंतर स्वराज्यासाठी दोघे पारतंत्र्यामध्ये झगडत होते. आदिलशहाचे सरदार होते, निजामशाहीचे सरदार होते शहाजी राजे आणि आदिलशाहीचे सरदार होते लखोजी राजे. परंतु जिजाऊंनी हे सारं पाहिलं. जिजाऊंच्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्राची परिस्थिती फार भयानक आहे. मग या परिस्थितीसाठी काय करावं लागेल? आणि जिजाऊंना पारतंत्र्य आवडत नव्हतं, त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. आणि मग त्यांनी राजकारणाच्या विषयी चर्चा करायला सुरुवात केली. आणि दोघांचं विवाहाचं स्वातंत्र्यासाठी जिजाऊंनी शब्द टाकला शहाजी राजांना की आपण पारतंत्र्याची चाकरी करायची का? त्यावेळेला जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्यामध्ये मसलत झाली, स्वातंत्र्याविषयी चर्चा झाली. आणि शहाजी राजे युद्धनीतीला पुढे जात असताना जिजाऊंच्याकडे त्यांनी या राज्याचा कारभार सुपूर्द केला. आणि जिजाऊंना घेऊन महाराष्ट्रामध्ये आले, बंगलोर, कर्नाटक पर्यंत गेले. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगायला विशेष आनंद होईल की आपल्या बाजूला माहुली गड आहे. या माहुली गडावर जिजाऊंना घेऊन शहाजी राजे आलेले आहेत. 1630 ला जुलै ऑगस्ट महिन्याचा कालखंड आहे. आणि त्या काळामध्ये लढाईवर जात असताना शहाजी राजांच्या सोबत जिजाऊ असायच्या. आणि आपल्या माहुली गडावर जिजाऊंचं वास्तव्य होतं. आपल्या शहापूर तालुक्याच्या पावनभूमीमध्ये जिजाऊंचं वास्तव्य माहुली गडावर होतं. आणि आपल्याला माहिती आहे की 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झालेला असला तरी माहुली गड, या माहुली गडाच्या वर 6 महिन्याच्या जिजाऊ गरोदर असताना
स्वातंत्र्याचे डोळे जिजाऊना लागलेले आहेत. जिजाऊना डोळे कसले लागलेले आहेत. आपल्या माहुली गडावर असल्यानंतर जिजाऊ गरजतात, सोन्याचं उंच सिंहासन मला द्या, मी हत्तीवर बैसेन, मी शत्रूशी झुंजेन, जिंकेन मी गड किल्ले, शत्रूवर करीन हल्ले, अशा पद्धतीने जिजाऊ कडाडलेले आहेत. परंतु माहुली गडावर यवनी मुसलमानांचं साम्राज्य होतं. एका सरदाराने हल्ला केल्यानंतर आता स्वातंत्र्याचा गर्भ जिजाऊंच्या उदरामध्ये वाढत होता आणि जिजाऊ गरोदर असताना जिजाऊंची काळजी शहाजी राजांना पडलेली होती. म्हणून माहुली किल्ल्यावरून जिजाऊंना रातोरात या मार्गावरून अकोला, पेमगिरी आणि शिवनेरी या माध्यमातून जिजाऊंना शिवनेरीवर हलवण्यात आलेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. पण तुम्हा आम्हाला अभिमान असला पाहिजे की छत्रपती शिवाजी राजांचा जन्म जरी शिवनेरी गडावर झाला असला तरी छत्रपती शिवाजी राजांवर गर्भसंस्कार झाले ते आमच्या शहापूर तालुक्याच्या माहुली गडावर. म्हणजे आपल्या तालुक्याची माती सुद्धा पवित्र आणि पावन अशी माती. आपल्या बाजूला असलेला हा माहुली गड आणि या ठिकाणी आपल्या असलेले अनेक गाव आपण पाहतो. आडगाव पासून पुंदेपर्यंत, साक्रोली पासून, तर ही संपूर्ण जी गावं आहेत आणि आपल्याला पाहता येईल की माहुलीच्या टप्प्यातली ही गावं जर आपण बघितली तर या माहुलीच्या टप्प्यातल्या गावांचा काहीतरी संदर्भ आपल्या माहुली गडाशी असला पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी राजांच्या स्वातंत्र्यासाठी निश्चितच आपल्या पूर्वजांनी काहीतरी योगदान दिलेलं असलं पाहिजे. माहुली गडाच्या आसपासची गावं जर बघितली, खातिवली गावामधला जाधव आणि जिजाऊंच्या कुळामधला जाधव हे आडनाव सुद्धा एक समीकरण आहे, याचं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणची सर्व गावं आपण जर बघितली तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणाऱ्या गावांचा संदर्भ इतिहासाच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतात. या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला माहुली गडाचे काही संदर्भ निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या गावातून मिळण्याची शक्यता निश्चित आहे. मला प्रामुख्याने खूप आनंद झालेला आहे की छत्रपती शहाजी राजांनी जिजाऊन समेत राज्यकारभार करायला सुरुवात केल्यानंतर माहुली किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. माहुली गडावर 1630 आणि 1633 या 2-3 वर्षाच्या कालखंडापर्यंत जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांना घेऊन शिवनेरीवर वास्तव्य करीत होत्या. आणि शिवनेरीवर बाळ गर्भामध्ये जन्माला आल्यानंतर पारिजातही पुन्हा फुलला. छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. बालवयाचं सर्व शिक्षण जिजाऊने शिवबाला द्यायला सुरुवात केली. स्वराज्याचा अंकुर शिवनेरीच्या उदरामध्ये गर्भामध्ये वाढत असताना शिवनेरीवरून सर्व युद्धनीतीचं शिक्षण पारंगत झाल्यानंतर शहाजी राजे जिजाऊंना आणि शिवाजी राजांना घेऊन 1633 नंतर 1636 पर्यंत कर्नाटक प्रांतातील बेंगलोर या शहरामध्ये शिवाजी राजांना घेऊन गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांनी 6 भाषा अवगत केल्या. छत्रपती शिवाजी राजांनी सर्व भाषांचं ज्ञान त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच ठिकाणी जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शहाजी राजे यांच्यामध्ये संवाद घडला आणि जिजाऊ समेत शिवाजी राजांना पुणे प्रांतामध्ये शहाजी राजांनी पाठवलं. काही मोजकी सरदार माणसं जिजाऊं समेत देण्यात आलेली आहे. आणि जिजाऊ प्रत्यक्ष एक वाघीण होत्या, जिजाऊ एक सिंहीण होत्या. जिजाऊंना स्वातंत्र्याचे डोळे लागले होते. अन्याय, अत्याचार, यवनी मुसलमान सरदारांनी या महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर अन्याय आणि जुलूम जबरदस्तीने चालवलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ लाल महालामध्ये पुण्याला आल्या. पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या भूमीमधला इतिहास आपण बघितला तर पुण्याची भूमी शापी भूमी झाली. पुण्यामध्ये आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव कुलकर्णी यांनी पुन्हा बेचिराग केलं होतं. शहाजी राजांचा लाल महाल असलेला राजवाडा जाळला होता. पुण्याची शापित भूमी केली होती, उद्ध्वस्त केली होती. गाढवांचा नांगर पुण्याच्या भूमीवरून फिरवण्यात आलेला होता. आणि त्यावेळेला मुरार जगदेवानी घोषणा केलेली होती
की जो कोणी या पुण्याच्या भूमीमध्ये वास्तव्य करेल तो निर्वंश होईल, ही शापित भूमी आहे. आणि ही घटना जिजाऊंना समजल्यानंतर जिजाऊ पुण्यामध्ये आले. जिजाऊंनी पुण्यामधल्या झांबरे पाटील नावाच्या एका माणसाकडून जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी राजवाडा बांधण्याचं काम सुरू केलं. जिजाऊंनी साथ घातली, 12 मावळ जागा झाला. मराठी मुलखाला आवाज दिला जिजाऊंनी आणि सांगितलं की या आपण सारेजण या, घाबरू नका, हा दहशतवाद आपल्याला नष्ट करायचा आहे. त्यावेळे तिथे असलेले बांदल, जेदे, महाडिक, पासलकर हे म्हणाले, जिजाऊ मासाहेब, आम्ही कुणाच्या आशेने येऊ आणि का येऊ, ही भूमी शापित झालेली आहे. त्यावेळेला जिजाऊंनी त्या ठिकाणी असलेला एक महाराचा मुलगा, एक मातंगाचा मुलगा, एक कुणब्याचा मुलगा आणि एक लोहाराचा मुलगा, अशी 4 मुलं घेतली आणि जिजाऊंनी आदेश दिला. त्या ठिकाणी मुरार जगदेवानी त्याची अपशकुनाची खून रोवली होती. त्या अपशकुनाची खून अशी होती की त्या पुण्याच्या भूमीमध्ये एक लोखंडी पहार रोवली होती. त्या पहारीवर तुटकी चप्पल, फुटकी कवडी आणि थोटका झाडू बांधलेला होता. आणि हे सारं चित्र पाहिल्यानंतर जिजाऊ त्या ठिकाणी आलेले आहे. जिजाऊ प्रत्यक्षात त्या ठिकाणी आल्यानंतर जिजाऊंनी शिवबांना आदेश दिला, शिवबा राजे उचलून फेका त्या पहारला आणि तुटकी चप्पल आणि फुटकी कवडीला. त्याच वेळेला पुराण ग्रंथांचे दाखले सांगत धर्म पंडित आणि शास्त्री धावत आले आणि जिजाऊंना म्हणाले, महासाहेब हे असं काय करता, ही शापित भूमी आहे, असं काही करू नका, तुमचा पुत्र निर्वंश होईल. त्यावेळेला जिजाऊ गरजलेले आहे, महाराष्ट्राच्या या भूमीसाठी आणि स्वराज्यासाठी माझा शिवबाण निर्वंश झाला तरी चालेल, माझी कूच निर्वंश झाली तरी चालेल, पण या पुण्याच्या शापित भूमीत मी नांगरणी केल्याशिवाय राहणार नाही. केवढा आत्मविश्वास, केवढा जाज्वल्य अभिमान जिजाऊंना होता. हा सुद्धा आपण एका वाघिणीचा स्वधर्म आणि स्वराज्यासाठी असलेला ठावा आपल्या लक्षात येईल. केवढा जिजाऊचं चातुर्य होतं. जिजाऊंनी शिवबाला आदेश दिला आणि ती पुण्याची भूमी, शापित झालेली भूमी, जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने नांगरणी केली. त्या ठिकाणी राजवाडा उभा केला आणि पुण्याच्या भूमीतून डोंगर कपारीत गेलेले सर्व मर्द मराठे मावळे, या मावळ्यांना जिजाऊंनी साथ घातली, या तुम्ही या. पण सर्व मावळे म्हणाले, आम्ही कशाच्या आधारावर. त्यांनी सांगितलं, ही स्वराज्याची वाघीण आहे, जिजाऊ महासाहेब या पुण्याच्या भूमीमध्ये आलेले आहेत, आपण या. त्यावेळेला सर्व मावळे एकत्र आले. 12 मावळ उठला, चौताळून उठला. एकत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महासाहेब, सर्वांची जिजाऊंनी मीटिंग घेतली. जिजाऊने एक सभा लावली आणि त्या सभेत सांगितलं की आपल्याला स्वराज्याचं रक्षण करायचं आहे. पण त्यांनी सांगितलं, महासाहेब, यवन येतात, यवनांच्या टोळधाड येतात, बेचिराग करतात, पिकांची राखण आम्ही कशी करायची. त्यावेळेला जिजाऊ आणि शिवाजीराजे गरजले. शिवाजीराजे मावळ्यांना म्हणाले, आपल्या पिकाची राखण आपण कशी करतो. त्यावेळेला तिथे असलेले बांधल, जेदे, जवळकर, महाडिक, दाभाडे या सरदारांनी सांगितलं की ज्या वेळेला पिकाची टोळधाड येते त्यावेळेला आमच्याकडे गोफण्या असतात, आम्ही गोफण्या सरसावतो, शत्रू आले की धडाधड गोफण्या मारतो, दगडांचा मारा झाल्यानंतर शत्रू तुटून पुढे जातात. मग त्याच पद्धतीने जिजाऊने आणि शिवबाने सांगितलं, तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या शेताची राखण करताना, मग तशाच पद्धतीने आता यवनांची टोळधाड झाली की याच गोफण्या सरसावल्या पाहिजेत. आणि अचानक पुन्हा एकदा हमला होतो. यवनी सरदार, यवनी सत्ता, मुसलमानांचं सैन्य आगेकच करून पुण्याच्या भूमीमध्ये येतं. पुणे प्रांतामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आवाज होतो, जोरात किंकाळी येते, मराठ्यांच्या गोफण्या सरसावल्या जातात. गोफण्या बेचिराग केल्यानंतर काही काळाच्या आतच घोड्यावर बसणारे सरदार किंकाळ पळत सुटतात, जातात, पाहतात आणि रक्ताचा सडा पडतो. त्यावेळेला संपूर्ण टोळधाड नष्ट होते. आणि हे सारा वर्तमान घेऊन जिजाऊंना सांगण्यासाठी सर्व मावळचे शेतकरी येतात आणि सांगतात, राजा टोळधाड आम्ही परतवून पावली आणि आम्ही सर्व मुस्लिम सरदारांना माघारी पाठवलं. त्याच वेळेला जिजाऊंनी सांगितलं की आपण सर्व टोळधाड आलेल्या यवनांना शेतीची राखण केलीत ना,
आता आपण मातीची रक्षण करायला शिका आणि मातीची रक्षण करण्याचा महामंत्र जिजाऊनी त्या मावळ्यांना दिला आणि तेव्हा जगातली पहिली सहकारी बँक अस्तित्वात आली. तिचं नाव आहे महासाहेब जिजाऊ. स्वराज्य कसं उभं करायचं, सहकारी माणसांना ताब्यात घ्यायचं, सहकाऱ्यांची सल्ला मसलत करायची, अशा पद्धतीने जिजाऊनी सर्वांना शब्द दिला. आणि जिजाऊनी शब्द दिल्यानंतर त्याच काळामध्ये पुण्याच्या भूमीमध्ये देहू नगरीमध्ये एक ज्ञानवंत जन्माला आलेला होता. त्याचं नाव होतं जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीने कीर्तनातून गावागावची मने आणि मनगटे जागृत करण्यासाठी प्रेरणी केलेली होती. तुकाराम महाराज रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची अशस्त्र यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, जीव देता रणी लाभ मिळे धुनी, असे पायकीचे अभंग घेऊन आपल्या शब्दातून पेरणी करणारे तुकोबाराय आपण बघितले. त्याच वेळेला जिजाऊंच्या कानावर तुकोबारायांची साथ आल्यानंतर लाल महालामध्ये कीर्तनासाठी जिजाऊंनी शिवाजी राजांना कीर्तनामध्ये बसवलं आणि तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून स्वराज्याचे धारकरी होण्यासाठी प्रेरणा देणारे अभंग गायले. आणि त्याच पद्धतीने अभंगातून प्रेरणा मिळून तुकारामांच्या वारकरी पुढे स्वराज्याचे धारकरी झालेले. ही तुकोबारायांच्या शब्दांची किमया महाराष्ट्राने पाहिलेली आहे. ज्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी वारकरी जायचे, त्यावेळेला भगवा झेंडा आणि भगव्या झेंड्याला भाला असायचा. आणि प्रसंगी शत्रूंनी यवनांनी हल्ला केल्यानंतर तोच भगवा झेंडा काढला जायचा आणि यवन असलेल्या मुस्लिम सरदारांशी झुंज देण्यासाठी मावळे सज्ज व्हायचे. एवढी जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दांची ताकद होती आणि स्वराज्य उभं राहत होतं. स्वराज्य उभं राहत असताना एक दिवस अचानक स्वराज्यावर जिजाऊंनी पाहिलं. स्वराज्य उभं राहत असताना तोरणा किल्ला घेण्यात आलेला होता. तोरणा किल्ला घेतल्यानंतर जिजाऊंनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. मुहूर्तमेढ रोवली असताना मध्येच एकदा अचानक स्वराज्याचा कारभार जिजाऊ पाहत होत्या. जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार पाहत असताना प्रचंड पद्धतीने महाराष्ट्रावर एक संकट आलं. आपल्याला माहित आहे अफजल खानाचा वधाचा प्रसंग आहे. अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला आहे. स्वराज्य राहतं की काय, महाराष्ट्र गिळंकृत होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि विजापूरला अफजल खानाने विडा उचललेला होता. तो प्रसंग या ठिकाणी आपल्या पुढे मूर्तिमंत प्रसंग उभा करतो. या ठिकाणी आपल्याला सांगायला छत्रपती शिवाजी राजे च्यावर शत्रूंनी हल्ला केल्यानंतर अफजल खान वर चालून आला. अफजल खानाला फितूर होता जावळीचा चंद्रराव मोरे. आणि मग स्वराज्यावर अफजल खान चालून आल्यानंतर शिवाजी राजे जिजाऊंशी चर्चा करतात आणि जिजाऊंनी सांगितलं अफजल खान स्वराज्यावर आलेला आहे. बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. बहिर्जी नाईकाने अफजल खान कसा पद्धतीने दिसतो, कशा पद्धतीने त्याची शरीरयष्टी आहे, धिप्पाड शरीरयष्टीचा अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला होता. अफजल खान स्वराज्यावर चालून आल्यानंतर जावळीच्या परिसरामधून त्यांनी सर्व मंदिरांची भेट घेतली. त्यावेळेला शिवाजीराजांनी अफवा पसरवली. शिवाजीराजांनी एक अफवा पसरवली की अफजल खानाचा फतेह नावाचा हत्ती मारला गेला आणि स्वराज्यावर अफजल खान चालून आलेला आहे. परंतु अफजल खानाला खात्री होती की आपण परत जिवंत या ठिकाणावरून जाणार नाही. म्हणून रागाच्या भरात अफजल खानाने त्याच्या 64 बायका भोसकून ठार मारलेल्या होत्या. आणि ही बातमी पसरवल्यानंतर अफजल खानाच्या शाहिनांमध्ये मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झालं. अफजल खान स्वराज्यावर चालून आल्यानंतर स्वराज्य बुडणार या अवस्थेमध्ये जिजाऊंनी अफजल खानाच्या शरीरयष्टीचा शहाजीराजांचा एक मित्र होता रणदुल्ला खान. या रणदुल्ला खानाचा मुलगा होता रुस्तमे जमान. या रुस्तमे जमानने छत्रपती शिवाजी राजांना अफजल खानाचा एक अंगरखा पाठवलेला होता आणि त्या अंगरख्यावरून अफजल खानाच्या शरीरयष्टीचा अंदाज छत्रपती शिवाजी राजांना आलेला होता. स्वराज्यावर अफजल खान चालून आल्यानंतर याच रुस्तमे जमानने अफजल खानाला मारण्यासाठी अफजल खान कपटी हेतूने आलेला आहे ही बातमी सुद्धा शिवाजी राजांना पोहोचवलेली होती.
आणि या रुस्तेमे जमानने छत्रपती शिवाजी राजांना जी वाघ नख पाठवली होती ती वाघ नख सुद्धा या रुस्तेमे जमानने दिलेली होती, म्हणजे एका मुस्लिम सरदाराने पाठवलेली ही वाघ नख होती. म्हणून छत्रपती शिवाजी राजांची लढाई ही केवळ मुस्लिम धर्माच्या विरोधात नव्हती, हे पण आपण प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे. शिवाजी राजांची लढाई ही सत्ता स्वातंत्र्याची लढाई होती. आजच्या काळामध्ये निपुर्ते विरुद्ध निपुर्ते, जाधव विरुद्ध जाधव किंवा निमसे विरुद्ध निमसे एकमेकाच्या विरुद्ध लढतात. ती कुठल्या जातीची धर्माची लढाई नसते, ती राजकीय स्वातंत्र्याची लढाई असते. त्याच पद्धतीने त्या काळात छत्रपती शिवाजी राजांचा आणि अफजल खान किंवा इस्लाम विरुद्धचं जे युद्ध होतं ते राजकीय स्वातंत्र्याची लढाई होती. अफजल खान स्वराज्यावर चालून आला आणि अफजल खान वाईट हेतूने आलेला आहे, मारण्यासाठी आलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या निवडक सरदारांशी चर्चा केली. शिवाजी महाला, तानाजी मालुसरे, गावजी कोंडाजी, एसाजी कंक अशा निवडक सरदारांना छत्रपती शिवाजी राजांनी घेतलं. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि छत्रपती शिवाजी राजांचा वकील होता गोपाळ पंत बोकील, म्हणजे दोन्ही बाजूचे वकील होते ब्राह्मण समाजातील. आणि अशा पद्धतीने शिवाजी राजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला सांगितलं की अफजल खानाच्या मनामध्ये काय आहे ते मला सांग, तुला पाहिजे तेवढा आमिष द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी एकच बातमी सांगितली की अफजल खान कपट हेतूने आलेला आहे. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे, हे तर छत्रपती शिवाजी राजांना आधीच समजलेलं होतं. आणि अफजल खान स्वराज्यावर चालून आला पण प्रतापगडाच्या पायथ्याशी काही यायला तयार नव्हता. त्यावेळेला शिवाजी राजांनी निरोप पाठवला की शिवाजी राजा प्रचंड घाबरलेला आहे. रस्त्याने येता येता अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाला प्रचंड पद्धतीने झाडावर चढवत होता. त्याला सांगत होता, खान साहब तुम ही हमारे मसीहा, तुम ही हमारे मसीहा, भारत के बनो शहनशाह. पंडित कुलकर्णीची ही पंडित वाणी ऐकून अफजल खान मनातल्या मनात हसत होता आणि सांगत होता की मी जरी हिंदू असलो तरी इस्लामच्या चरणी माझी निष्ठा कायम राहील. असा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील वारंवार अफजल खानाला बोलत होता आणि अफजल खानाला सांगत होता की शिवाजी फार घाबरलेला आहे, आता तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्या भेटीशी जाऊया. आणि मग शिवाजी राजांच्या भेटीची तारीख आणि वेळ ठरली 10 नोव्हेंबर 1659. छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासातली सर्वात महत्वाची घटना आहे 10 नोव्हेंबर 1659. त्याला शिवप्रताप दिन म्हटलं जातं. आणि जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी राजांनी आणि जिजाऊ म्हणाल्या, शिवबा जर अफजल खान वधामध्ये तुम्ही मारले गेले तर काळजी करू नका, बाळ शंभू राजांना मी गादीवर बसवेन आणि मी स्वतः एक स्त्री असली तरी स्वराज्य उभं करेन. केवढी ही एका आईची प्रेरणा. नाहीतर आजच्या काळामध्ये आमच्या माता, एखादा मुलगा नदीवर पोहण्यासाठी जात असेल तर त्याला मधीच अडवतो, एखादा मुलगा मोटरसायकल शिकायला पाहत असेल तर त्याला अडवतो. आणि प्रत्यक्ष शिवाजी राजे मृत्यूच्या तहामध्ये चाललेले होते. एका मृत्यूच्या कराळ धाडेमध्ये जाणार होते. परंतु जिजाऊंनी आपल्या मुलाचं हित पाहिलं. ही जिजाऊंनी शिवाजी राजांना दिलेली प्रेरणा. आणि प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग ठरला. अफजल खानाला येण्या अगोदर शिवाजी राजांनी प्रचंड दागदागिने, जड जवाहीर, गाद्या, उषा, पंचतारंकी तसा शामियाना उभा केलेला होता. चारी बाजूने संपूर्ण शामियानेमध्ये व्यवस्था केली होती. आणि अफजल खान भेटीला जाणार, भेटीचा प्रसंग ठरलेला आहे. अफजल खानाचं सैन्य जे होतं ते गाफील होतं, कारण आता शिवाजी राजा शरण येणार आहे आणि अफजल खान त्याला मारणार आहे. आनंदाने बेभान होऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर प्रत्यक्ष माचीवर त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाला म्हणत होता, राजे हे स्वराज्य तुमचं होणार आहे. शिवाजी राजांना मारल्यानंतर हे दागदागिने तुमचे होणार आहे. बेभान होऊन अफजल खान नाचला, कुत्सितपणे हसला आणि म्हणतो, शिवबा राजा माझ्या जाळ्यात आता फसला. पुढे भेटीचा प्रसंग पाहिल्यानंतर शिवाजी राजे मध्येच थांबले
त्यांनी बघितलं की अफजल खानाचा जो प्रचंड पराक्रमी सरदार होता सय्यद बंडा, आपल्या सर्वांना नाव माहित आहे. अफजल खान मागे शिवाजीराजे मागे थांबले आणि त्यांनी सांगितलं की मी त्या सय्यद बंडाला घाबरतो. मग सय्यद बंडाच्या हातातला तो दांडपट्टा आणि तलवार ठेवायला सांगितलं. सय्यद बंडाला मागे हटवलं आणि अफजल खान म्हणाले, या शिवबा राजे, आम्ही तुमचे काकासाहेब. आणि भेटीचा प्रसंग ठरला. कपट हेतूने आलेला अफजल खान शिवाजी राजांनी आलिंगन दिलं. शिवाजी राजांनी आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर अफजल खानांनी डाव्या बगलेमध्ये छत्रपती शिवाजी राजांची मुंडी पिरगळण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी राजाने अफजल खानाची झटापट व्हायला सुरुवात झाली. अफजल खानाने कपट हेतूने कटार काढली. शिवाजी राजांच्या अंगावर वार करणार तेव्हा चिलकत असल्या कारणाने कटारीचा टरटर असा आवाज आला आणि शिवाजी राजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. आपल्या डाव्या हातामध्ये असलेली वाघ नख खुपसली आणि छत्रपती शिवाजी राजांनी ती वाघ नख अफजल खानाच्या पोटात आणि आतडी बाहेर काढली. दगा दगा, अल्ला अल्ला असा अफजल खान गरजला आणि त्याच वेळेला आतडी बाहेर काढल्यानंतर अफजल खानाला ठार मारण्यात आला. अफजल खान त्याच ठिकाणी कोसळला. अफजल खान कोसळल्यानंतर अफजल खान आतडी बाहेर काढलेली असताना ती पोटात ढकलत पुढे जायला निघाला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत होता संभाजी कावजी कोंढाळकर, अफजल खानासारखा धिप्पाड असणारा माणूस. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या तलवारीने अफजल खानाचं मुंडकं छाटलं आणि अफजल खानाचे पाय छाटले. त्याच वेळेला दगा बोलत असताना सय्यद बंडा धावत आला, परंतु त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सय्यद बंडाचा त्या हात छाटला आणि त्या ठिकाणी सय्यद बंडाला कापलं गेलं. परंतु अफजल खानाला मारल्यानंतर युद्ध संपलेलं होतं आणि अशा या अवस्थेमध्ये शिवाजी राजांवर कपट हेतूने अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. त्यावेळेला त्यांनी तलवार उगारली. छत्रपतींचा जिरेटॉप खाली पडला. शिवाजी राजे म्हटले, ब्रह्महत्या पाप आहे अशी मनुस्मृती म्हणते. एका ब्राह्मणाला मारण्याचा पातक माझ्या हातून घडू नये. कृष्णाजी आपण निघून जा. हिंदू धर्माचा असलेला कृष्णाजी कुलकर्णी हिंदू असलेल्या शिवाजी राजांना मारण्यासाठी पुढे काय येतो हे आपण लक्षात घ्या. आणि मग शिवाजी राजांवर त्यांनी वार केला. शिवाजी राजांच्या आयुष्यामधले एकच शिवाजी राजांच्या जखम झालेली होती, ती म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केली. म्हणून क्षणाचाही विलंब न पाहता शिवाजी राजे गरजले, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिदा करू पाहतो. आणि त्या क्षणीच एका कुलकर्ण्याचे 2 कुलकर्णी करून दहशतवाद छत्रपती शिवाजी राजांनी काढला. अफजल खानाने मारल्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला सुद्धा मारण्यात आला. अफजल खानाला मारल्यानंतर त्या ठिकाणी असलेला येसाजी कंक शिवाजी राजांचा सरदार होता, तो पुन्हा माघारी आला आणि खरोखर अफजल खान मेला आहे काय ते पाहू लागला. अफजल खानाला मारलेली जी वाघ नख होत ती वाघ नख छत्रपती शिवाजी राजांची तो हाताळू लागला. शिवाजी राजे छटापट ठरल्याप्रमाणे युक्तीप्रमाणे निघालेले असतात. पटकन त्यांच्या लक्षात आला की येसाजी कंक कुठे आहे. आणि मग शिवाजी राजे पुन्हा माघारी आले आणि पाहतात तो हा अफजल खानाच्या प्रेताजवळ लाख मोलाचे माझे सैन्य यांचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे अशी छत्रपती शिवाजी राजांची भूमिका होती. कृष्णा येसाजी कंकाला शिवाजी राजे म्हटले, अरे वेड्या, त्या वाघ नखांना मी विष लावलेलं आहे आणि जर काही तुझ्या हाती काही घडलं असतं तर आपल्या स्वराज्यासाठी येसाजी कंक नावाचा योद्धा कामी आला असता. आणि छत्रपती शिवाजी राजे तिथून निघाले. जिजाऊंना अफजल खानाचं मुंडकं पाठवण्यात आलं आणि अफजल खानाचं मुंडकं पाठवण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊ म्हणतात. जिजाऊ महासाहेब काय म्हणाल्या? जिजाऊ महासाहेब म्हणाल्या की राजे, अफजल खान स्वराज्याचा शत्रू होता आणि मेल्यानंतर कोणत्याही माणसाचं वैर संपतं. स्वराज्याचा शत्रू ची कबर रायगडावर हिमालय इतबारे बांधली गेली पाहिजे आणि मला हे खपणार नाही की तुझ्या राज्यामध्ये पुण्या एका प्रेताला कोल्या कुत्र्यांनी शिवावं, कोल्या कुत्र्यांनी खावं, एवढी जिजाऊंची करारी भूमिका होती. शत्रू सैन्याचाही आदर करण्याची भूमिका आमच्या मातेची होती, एवढी जिजाऊंची भूमिका होती. तुकडोजी महाराज स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय म्हणतात? जेव्हा पुरुष होय चिंता तुर, तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार.
एवढे अपरंपार पाहत असतो आपण. स्त्रीच्या ताई किती प्रेरणा आहे. हे जिजाऊचं मातृसत्ताक राज्य होतं. हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेची. या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला लक्षात येईल की त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीने एक रक्त चाचण्या घेतल्या होत्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांचं रक्त, आणि ब्लड चाचण्या घेतल्यानंतर त्यामध्ये रिपोर्ट आला, आणि त्या रिपोर्ट मध्ये असं म्हटलेलं आहे, जगामध्ये सर्वात बुद्धिमान कोणती जमात असेल तर त्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातल्या स्त्रिया, कारण त्यांच्यामध्ये जिजाऊचा वसा वारसा आणि रक्त आहे. मग एवढ्या प्रचंड बुद्धिमान असलेल्या या जिजाऊंचं राज्य शिवबाणी एका महासाहेबाच्या आदेशाने उभं केलेलं. म्हणून जिजाऊंनी अफजल खान मारल्यानंतर प्रचंड संकटामागून संकट स्वराज्यावर चालून येत होती. शाहिस्ते खानाला मारलं, अफजल खानाला मारलं. केवळ शाहिस्ते खानाची बोटं छाटणं आणि अफजल खानाला मारलं एवढा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास नाही. शिवाजी राजांसाठी आपल्याला माहित आहे, पन्हाळगडाच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी राजा अडकले सिद्धी जोहरच्या तहामध्ये, आणि त्याच वेळेला शिवाजी राजांसाठी तानाजी मालुसरे असेल, बाजी जेदे असेल, कृष्णाजी बांदल असेल किंवा शिवाजी कासीद असेल, हे सारे मरायला का तयार झाले याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की छत्रपती शिवाजी राजांनी जमीन मोजणीची पद्धत सुरू केलेली होती, आणि जमीन मोजण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं होतं. शिवाजी राजांनी बी बियाणं देण्याचं काम केलेलं होतं. जिजाऊंनी पुनवडी आणि आंबवडी नावाचं धरण बांधलं होतं. स्वराज्याची जमीन महसूल मोजणी करण्याचं काम म्हणजे रयतेचं राज्य उभं केलं होतं शिवाजी राजांनी. शिवाजी राजांचं राज्य रयतेचं होतं, म्हणजे कष्टकरी जनतेचं होतं. म्हणून शिवाजी राजांसाठी माणसं मरायला तयार झाली. प्रति शिवाजी म्हणून शिवाजी कासीद पन्हाळगडाच्या वेड्यामधून त्या ठिकाणी गेलेला आहे, आणि पन्हाळगडामधून शिवाजी राजे सही सलामत सुटलेले. शिवाजी राजांसाठी शिवाजी काशीत मरायला तयार झाला. त्यांनी सांगितलं की राजे तुमची वस्त्र मला द्या. त्यावेळेला राजे म्हणाले, वेड्या तुला माहित आहे की तू काय करणार आहे? हा राजे, मला माहित आहे, मला जाणीव आहे की मी ज्या वेळेला मरणार आहे त्यावेळेला मी फक्त स्वतः मरणार नाही, तर शिवाजी राजे म्हणून मला मरण्याची संधी मिळणार आहे. हे छत्रपती शिवाजी राजांसाठी स्वामीनिष्ठ माणसं तयार केली होती. ही छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याची किमया होती. शिवाजी राजांसाठी माणसं मरायला तयार होती, कारण रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेलं होतं. कोणत्याही एका जातीपातीचं राज्य छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलं नव्हतं. शिवाजी राजांचं स्वराज्य हे बहुजनांचं राज्य होतं, म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या साठी माणसं मरायला तयार होती. शिवाजी राजांनी कर्ण कौस्तुभ कालगणना सुरू केली. त्याचप्रमाणे शिवाजी राजे अफजल खानाला मारल्यानंतर पुन्हा एकदा पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी सिद्धी जोहरला दिले. सिद्धी जोहरला 23 किल्ले दिल्यानंतर शिवाजी राजांचं राज्य शून्यावर आलेलं होतं, आणि या 23 किल्ल्यामध्ये मोगल सम्राटाला मूर्ख बनवण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलेले. 23 किल्ले जरी छत्रपती शिवाजी राजांनी तहामध्ये पुरंदरच्या दिलेले होते, त्यामध्ये 3 किल्ले छत्रपती शिवाजी राजांनी वाचवलेले आहेत. ते कोणते? तर त्याचा आपल्या सर्वांना शहापूर तालुक्याच्या मातीतल्या माणसांना अभिमान असायला हवा. आपला माहुली गडाचा इतिहास प्रचंड उत्तुंग आहे, पण इतिहासकारांनी माहुली गडाचा इतिहास लिहिताना आपल्या तालुक्याच्या भूमीवर आणि आपल्या मातीवर अन्याय केलेला आहे. आपल्या तालुक्याचा एकच माहुली किल्ला आहे, आपण माहुली गड त्याला म्हणतो, पण त्याच्या बाजूला आपल्याला 3 त्रिकूट दिसतात. पळसगड, भंडारगड आणि माहुली असे 3 गड शिवाजी राजांनी पुरंदरला. छत्रपती शिवाजी राजांनी काय केलेली होती तर औरंगजेबाचं संभाजी राजांविषयीचा शोध घेण्याचं लक्ष दुसरीकडे विचलित व्हावं आणि शोध थांबवावा, म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी संभाजी वाटेत मेले अशी घोषणा केली होती. त्या दृष्टीने संभाजी राजे अपशकुनाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान मारल्यानंतर स्वराज्य उभं केलं, आणि म्हणून जिजाऊची शिकवण आणि जिजाऊची प्रेरणा प्रचंड मोठी अशी प्रेरणा आहे. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले शिवराजे छत्रपती. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले इथल्या मंदिरात
कळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले इथल्या मंदिराचे कळस. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस. जिजाऊ तुम्ही नसता तर पतिव्रतांच्या नसते कुंकू भाळी. जिजाऊ तुम्ही नसता तर पतिव्रतांच्या नसते कुंकू भाळी आणि पतिव्रतांच्या किंकाळ्या विरल्या असत्या रानोमाळी, विरल्या असत्या रानोमाळी. असं जिजाऊ महासाहेबांच्या विषयी वर्णन आपल्याला अनेक इतिहासकारांकडून ऐकायला मिळतं. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, जिजाऊंची प्रेरणा यांचा इतिहास सांगण्यासारखा इतिहास, प्रचंड असा इतिहास आहे, उत्तुंग इतिहास. पण तो एक तासाच्या व्याख्यानामध्ये सांगण्याचा विषय नाही. आणि प्रचंड वरुण राजांनी इथली सर्व व्यवस्था विस्कळीत केली, परंतु छत्रपतींनी अनेक संकटावर मात करून स्वराज्य उभं केलं होतं. म्हणजे अशाही विस्कळीत अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी मानसिकता आपली व्याख्यान ऐकायची नसताना सुद्धा, आणि म्हणून व्याख्यानाच्या माध्यमातून काही विचार आपल्या पुढे उभे करावे, या माध्यमातून मी हे विचार आपल्या पुढे उभे करण्याचा प्रयत्न केला. जाता जाता छत्रपती शिवाजी राजांचं एक काव्य आहे ते आपल्या पुढे मी सादर करणार आहे आणि माझ्या व्याख्यानाला मी पूर्ण विराम देणार आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी राजांची प्रेरणा आणि जिजाऊ संभाजी राजांचा इतिहास हा मी माझ्या एका कॅसेटमध्ये पूर्णपणे संकलित केलेला आहे. संगीतमय जिजाऊ महासाहेबांची सीडी आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे उपलब्ध आहे. केवळ 50 रुपयाला ती सीडी उपलब्ध केलेली आहे आणि केवळ सीडीची विक्री करण्यासाठी मी आलेलो नाही, तर आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, आपल्या घरी जिजाऊची प्रेरणा वाजत राहावी. आपण अनेक प्रकारच्या आख्यायिका ऐकत असतो, परंतु जिजाऊची संगीतमय सीडी ऐकली तर त्यातून आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळू शकते. ती कॅसेट आपण घ्यावी आणि इतरांना द्यावी, कोणत्याही प्रसंगामध्ये भेट द्यावी. अशा पद्धतीची जिजाऊंची शौर्यगाथा जिजाईर नावाची माझी सीडी या ठिकाणी आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे. अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले अफजल खान स्वातंत्र्याचे तुळजापूर केले, नेते झाले अफजल खान स्वातंत्र्याचे तुळजापूर केले, या शाहिस्ते खानाची बोट छाटण्या आता युवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे, पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे. हर हर महादेवाची वादळी हवा पाहिजे आणि साई मित्र मंडळाचा छावा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अरे असे कसे झाले कुणबी मराठे यवनांचे भक्त, असे कसे झाले कुणबी मराठे यवनांचे भक्त. कुणबी मराठ्यांच्या तलवारीवर कुणब्यांचेच रक्त. पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे, पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि तुमच्या आमच्यासाठी जिजाऊंचा शिवशंभू पाहिजे, जिजाऊंचा शिवशंभू पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.